शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। दादरच्या शिवसेना भवन चौकामध्ये मनसेने ही बॅनरबाजी केलेली आहे। हिंदी सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला होता आणि आता दादरच्या शिवसेना भवन चौकामध्ये बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळते आणि या बॅनरवर आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। तर सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आपण पाहतोय राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। पहिलीपासून हिंदी शिकवली जाऊ नये असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे आणि बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळते। होय श्वेता, अगदी बरोबर आहे। राज्य सरकारने शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्ती जी करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याविरोधात मनसेने भूमिका जाहीर केली। काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबद्दल एक फेसबुक पोस्ट केली आणि हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही असं म्हटलं। या संदर्भात दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसेना भवनाच्या समोर बॅनरबाजी करण्यात आली आहे। आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाही असा उल्लेख या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय। त्यासोबतच आणखीन एक बॅनर याच परिसरामध्ये लावण्यात आलाय ज्यावरचा आशय सुद्धा महत्त्वाचा आहे की हिंदीच्या बळजबरीला मराठी साहित्य पुरून उरेल। आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ आहे आणि याला फक्त सरकार जबाबदार राहील अशा प्रकारचा थेट इशारा मनसेकडनं देण्यात आलाय। त्यामुळे सरकारनं लोकभावनेचा आदर करत हिंदी सक्तीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारची मागणी यावेळेला मनसेच्या बॅनरबाजीच्या माध्यमातून करताना पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात। तत्पूर्वी या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता मराठी विरुद्ध हिंदी मुंबईमध्ये भाषिक वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह या निमित्तानं निर्माण झालीत। आपल्याला माहिती आहे या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री असतील किंवा इतर नेते असतील या सर्वांनीच प्रतिक्रिया दिली होती। मनसे प्रमुखांनी काल जी भूमिका जाहीर केली आहे त्यानंतर मनसेकडनं आता मुंबईत अनेक ठिकाणी बॅनरबाजी आपल्याला केलेली पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या संदर्भात मनसेच्या या बॅनरबाजीवर आता नेमकं काय प्रत्युत्तर येते आणि राजकीय वर्तुळातून यावरती काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच मनसेने या काही दिवसांपूर्वी बँकांमध्ये जाऊन मराठी सक्तीची जी काही भूमिका घेतली होती, खरं तर अनेक ठिकाणी मारहाणीचे प्रकार सुद्धा समोर आले होते, परंतु काही दिवसांनी या भूमिकेवर त्यांनी तुर्तास आपण थांबतोय असं म्हटलं होतं। त्यामुळे आता हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यावर मनसे ठाम राहतंय का आणि त्या सगळ्या संदर्भात नेमकं काय घडतंय हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। श्वेता, अगदी धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।